देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्रादी येथेची समाधी ज्ञानदेवा. चौयुगादी स्थळ पुरातन गेले ते नेमून मुनियन. चालिले सकळ झाले ते विकळ अनादि स्थळ ज्ञानदेवा. नामा म्हणे आम्हा सांगितले हरी दीर्घध्वनी करीव संडती. देव वर्णन करतायत. देव म्हणे नामया ब्रह्मक्षेत्रादी येथेची समाधी ज्ञानदेवा. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी या ठिकाणी नेमस्त केलेली आहे. आणि ती नेमस्त केल्याचं ऐकून नामदेव महाराजांचा कंठ दाटून आला. खेद दुःख करी मनाचा कळवळा प्रेमाशी डोळा दाटता ती. नारा विठा गोंदा पाठविले महादा. आणि साहित्य सगळं जमा करण्याकरता नारा विठा गोंदा ही नामदेव महाराजांची मुलं बरं का. त्यांना जवळ बोलवलं आणि सांगितलं आता साहित्य घेऊन या समाधी करता. काय काय आणू सांगा हे प्रमाण. नेमियला नेम पांडुरंगी. तुळसी आणि बेल दर्भा आणि फुले उदक हे चांगले भागीरथीचे. नामा म्हणे देवा साहित्याकरिता आठवते चित्ता खेद दुःख. नामदेव महाराज म्हणतात नुसतं ते आता साहित्य आणायचं म्हटलं तर मोठं मनामध्ये दुःख होतं. 3.5 पाऊले टाकिले निश्चळ नेमिले स्थळ उत्तरायणी. उत्तरेच्या बाजूला आणि देवानी स्थळ नेमिस्त केलं. देव म्हणे ज्ञाना होई सावधान मग वरदान मज काही. माग वरदान मज काही. ज्ञानदेव म्हणे बघा काय वरदान मागितलं. शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे. शुद्ध कार्तिकाची म्हणून कार्तिक शुद्ध वारी पंढरीची. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी काय मागितलं बघा. कृष्ण वृत्त हरिदिनी परिपूर्ण मागितली मान ज्ञानदेवे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं मागितलं की शुद्ध कार्तिक वारी आपल्याकडे व्हावी एकादशी आणि वद्य वारी आम्हाला द्यावी. एकादशीचा मान आम्हाला द्यावा. नामा म्हणे देवा आवडीने देता जोडले संता पियुष दे. अरे का देवानी सांगितलं होय ज्ञानदेवा तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला आम्ही एकादशी तुझ्या नावाने देऊन टाकली. म्हणून आपण कार्तिक वद्य एकादशीला अलंकापुराला जातो. ओसंडोनी हरी आनंदला तेथे पुण्य हे अगणित सांगितले. अलंकापूर कोणी करील कीर्तन तया लागी येणे. अस्ति नास्ति उदकी करील ब्रह्मरूप कोटी कुळासहित उद्धरीन. जेथे ज्ञानदेव तेथे मी निशिदनी. येथे सुखे ज्ञानी डुल्लताती. नामा म्हणे आता ओसंडेल हरी जडमुडावरी कृपा केली. माऊलीच्या करता जडमुरावर कृपा केली पांडुरंगाने. चक्रतीर्थ पहा उभा तो गोपाळ पुढे विणे टाळ वाजता ती. स्वर्गावनी पुष्पे वर्षती सुरवर उभे ऋषीश्वर समुदायासी. अनिक वाद्य तेथे वादती अपार जाते ज्ञानेश्वर समाधीसी. नामा म्हणे देवा चुकोनेदी संधी पोचविता सिद्धी बाळकासी. देवाने ज्ञानेश्वर महाराज आता समाधी स्थळाकडे हळूहळू प्रस्थान करत आहेत. त्यावेळेला स्वर्गाहून आणि पुष्पवृष्टी झाली. अनेक वाद्य वाजतायत. जाती ज्ञानेश्वर समाधीसी. त्यावेळेला अनेकांचे प्राण कासावीस झाले. कासावीस प्राण मन तन्मळे जैसे का मासुळी जीवनविण. दाही दिशा ओस वाटती उदास करितासी सोस मना माझी. घातिले घोण प्राण घाली आला कंठी ज्ञानदेवासाठी तळमळी. नामा म्हणे देवा वाटतसे खंती चालले विभूती योगियांची. नाना परी मन आवरिता भारी काही केल्या हरी विसरण पडे. ज्ञानेश्वर महाराज समाधी बसायला निघाल्यानंतर सगळ्यांची मनामध्ये कालवा कालव झाली. गीतेवरी टीका ग्रंथ केला सार केवळ ईश्वर ज्ञानाचा हा. गीतेवर टीका केली हा काही सामान्य नव्हे तर ज्ञानाचा ईश्वर आहे. नामा म्हणे आता देहासी विठला स्वरूपी पालटला ज्ञानदेव. नको म्हणाले आता पुष्कळ झालं. इहलोकीची यात्रा सफळ झाली. आता काही निराळं करायचं काही कारण राहिलं नाही आहे. ज्ञानेश्वरी झाली अमृतानुभव झाला हरिपाठ झाला स्फुट अभंग झाले पुष्कळ झालं. गंध आणि अक्षता पंचामृतोदक धूपाणी दीपाणी आले. संत सज्जनांचा मेळला समुदाय मध्ये ज्ञानदेव चालतसे. समाधी सोहळ्याला निघाल्यानंतर संत साधू संतांचा मेळा निघाला बरं का. क्षेत्र प्रदक्षिणा कराव्या उद्देशी मूर्त देवापाशी विचारला. दशमीचे दिवशी रेगावे बाहेरी हरिदिनी जागर निशिदिनी. द्वादशी पारणे सोडावे निश्चळ नेमिले स्थळ सिद्धेश्वरे बरं का. दशमीला दिंडी प्रदक्षिणा काढावी. मूर्त नेमिस्त करून दिला. द्वादशी पारणे सोडावे. एकादशीचा उपवास
हरिजागर कीर्तन प्रदक्षिणा नेमेले स्थळ सिद्धेश्वरे नामा म्हणे हरी नेमेला सिद्धांत कायमादांत पाहतसा ज्ञानेश्वरापासी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासी निवृत्ती सोपान आणि की मुक्ताई जाता दिपाही कोणीकडे देवासी गुह्यार्थ केला पाय कांद ज्ञानदेवे हितारंबिले नामा म्हणे अवघे बसा एकीकडे ऐको द्या निवाडे गुदयांचे निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी धरेली कंठी पांडुरंगे निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी धरियली कंठी पांडुरंगे कळवळली मनी करती दीर्घध्वनी आठवती मनी ज्ञानदेव विवळ झाले चित्त संत हे दुश्चित नामा विकळतेथ होत आसे निवृत्ती सोपान मुक्ताई धाकुटी त्यांनी पांडुरंगाच्या गळ्याला मिठी मारली बरं का. मोठे दुश्चित झाले संतांना मोठं वाईट वाटलं आणि त्यावेळेला त्यांचं पांडुरंगाने मोठं प्रेमाने समाधान केलं. पापी उद्धारिले पतित तारे जड पाविले मुख नामा म्हणे याचे करिता समाधान कळले अंतःकरण म्हणयांचे. निसंगाची संग न लगे आणि काचा परमार्था साचा गहन केला जडे आजीवाचे हरिविले अज्ञान नेले उतरून भवसिंधू ज्ञानी आसी केले सिंधू संजीवन झाले जनीवन एक दारू नामा म्हणे सत्यवा माझेची बोलणे करी निंबलोण पती त्यांचे. आणि यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचे सद्गुण आठवून त्यांचं कौतुक आठवून निवृत्तीनाथ ओसंडू लागले. फार आठविते निवृत्तीचे चित्ती सोपान स्पुंदती मुक्ताबाई महामाता पिता नित्य ज्ञानेश्वर नाही आता थार विश्रांतीसी नाही आता थार छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी जाता रेड्यामुखी वेदांता बोलविले. निवृत्तीनाथांच्या अंतःकरणामध्ये एक एक आठवू लागलं. ब्राह्मणाने कसा छळ केला, रेड्याच्या मुखातून वेदांत कसा बोलवला, चांगदेव व्याघ्रवाहन कसं घेऊन आले, त्याचा अभिमान कसा गळाला, नाना प्रकारच्या आठवती शब्द नामा म्हणे बोध भाविकाला. एकमेक बसत असताना जे जे आठवलं निवृत्तीनाथांना आठवलं. आई वडील गेले असताना कसं त्यांच्या पदरात घातलं, कसं त्यांचा सांभाळ केला, कसं त्यांना वाढवलं. वडील गेले, विठ्ठलपंत त्याच्या मागोमाग आईसाहेब गेल्या. अशा ज्ञानाचा लळा पूर्ण कर, अशा ज्ञानाला सांभाळ, त्याचं कौतुक कर. सगळं आठवू लागलं. निवृत्तीनाथांचं मन ओसंडू लागलं. त्यांना कळेना आता काय करावं. फार आठविते निवृत्तीची चित्ती. वृत्तीरहित अवस्थेत होतेच म्हणून हे दुःख पेललं गेलं नाही का. नाही तर मोठं दुःख होतं निवृत्तीनाथांना. देव म्हणे आईसे आठवाल फार लागे उशीर समाधीसी रुक्माबाई म्हणे याद लागी जाण ब्रह्मी ब्रह्मखूण मेळविला अवतार हे चौघे झाले कैशापरी सांगामा हरी उकलोनी शिवतो निवृत्ती सोपान ब्रह्मस्थिती ज्ञानदेव मूर्ती विष्णूची हो ब्रह्मणी हे काळा माया मुक्ताबाई विचारोनी पायी स्वये मुक्ता नामा म्हणे याला नाही पा उपाधी पूर्णे समाधी ज्ञानदेवा. वर्णन करतायत. अरे कोण आहे ते काही सामान्य आहेत का रे बाबा. प्रत्यक्ष देव यांच्या रूपाने प्रकट झाले. अंतर्बाह्य कळले स्वरूप स्वये नंदादी पोजळीला ज्ञानी आला मरण म्हणती अज्ञान वाया तुम्ही शीण करू नका. जेव्हा त्यांचं दुःख बघितलं मोठं वाईट वाटलं
ते म्हणाले अरे बाबा ज्ञानी कुठे जातो का. म्हणून आमचे ज्ञानेश्वर महाराज आत्ताही आहेत, अखंड अविनाशी आहेत. ते देवच सांगताय तिथे, अरे ज्ञानी आला मरण म्हणती अज्ञान, वाया तुम्ही शीन करू नका. घटाची आयोगे प्रतिबिंब वासे, काय म्हणे नासे निरालंब. दर्पणाजे योग दुसरे देखणे, काय मुख दोणे त्यासी झाली. रुक्मादेवी वरे केली समाधान, नामा म्हणे मौन धरुणी केले. पांडुरंगाने समाधान केलं. बाप्पा अरे ज्ञानराजा कुठे येणार जाणारा नाही आहे. अहो आहे याची प्रतिती. लाखो माणसं पंढरीच्या वारीला जातात. काय आश्चर्य आहे. माणूस संसार सोडायला तयार होत नाही, किंबहुना संसाराकरता सगळं करतो. पण एका माऊलीच्या प्रेमास्थव लाखो माणसं घरदार सोडतात, घर सोडतात, दार सोडतात, मुलं बाळं सोडतात, घरातलं चांगलं अन्न सोडतात. पाऊस पाण्याचा कोणी विचार करत नाही बरं का. पावसाचा नाही, पाण्याचा नाही, उन्हामध्ये सहन करतात, ऊन सहन करतात, पाऊस सहन करतात. कशा करता. एक आई ज्ञानाबाईचा सहवास घडावा म्हणून एक लक्षात घ्या, हेच त्यांच्या असण्याचा साक्षात्कार. वारीच्या रस्त्याने आम्ही म्हणतो आमची माऊली उठली, आमची माऊली निघाली. कारण का. लक्षात घ्या, एवढं असामान्य ताकद की लाखो लोकांना त्यांनी आपल्या प्रेमाने बांधून चाललंय. ज्ञानेश्वर महाराज कळले किती जाणारा, त्यांचं तत्वज्ञान किती लोकांना कळलं, हा भाग निराळा. पण ज्ञानेश्वर महाराज माझे वाटले नाही असा एकही वारकरी नाही. ज्ञानोबाराचं प्रेम कोणाला भावलं नाही असा एकही नाही. त्यांचं ज्ञान कळलं नसेल पण त्यांच्या प्रेमाची प्रतिती मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. त्यांचं तत्वज्ञान कळलं नसेल, त्यांच्या ज्ञानेश्वरीतला शब्दार्थ कळला नसेल, पण त्यांचा प्रेमाचा जो पाझर आहे तो मात्र प्रत्येक वारकरी जाणवत असतो. जो निका वारकरी आहे बरं का, करायची म्हणून वारी करायची नाही, तर प्रेमाने जो वारी करतो, आवडीने करतो, नेमाने पंढरीची वारी करतो, माऊलीवर नितांत श्रद्धा आहे, नित्यनेमाने ज्ञानेश्वरीचं वाचन करतो, चिंतन करतो, त्याला माऊलीच्या प्रेमाचा पाझर जाणवल्याशिवाय राहत नाही. हे जे भगवत भक्त आहेत, निके वारकरी आहेत, त्यांच्या आयुष्यातला अनुभव आहे. आणि कवाद देते त्यावेळेला आणखीन काय घडलं रुक्मादेवी के म्हणून संत हे जाणारे येणारे नाही आहेत, अखंड असणारे आहेत. आणि कवाद देते ते वाजती अपार उठवले भार वैष्णवांचे. चित्रत्न मंडप दिसला कल्लोळ जैसे दीपमाळ दिपेल. निवृत्ती ज्ञानदेव उभे दोईकडे सोपान तो पुढे मुक्ताबाई. देहुडे सुरगण थक्क पडियले लोक सुरू केला डंका वैकुंठीचा. विठ्ठल रुक्मिणी देवाचे तीर्थ घेतले ज्ञानेश्वरे केला नमस्कार पद्मपद्मी. देव उभे आहेत, माऊलीला स्नान घातलं, करविले स्नान ज्ञानदेवा. देवाचेही तीर्थ घेतले ज्ञानेश्वरे केला नमस्कार पादपद्मी. विठ्ठल रुक्मिणी ऋषी सुरवर पूजा ज्ञानेश्वरी करीतसे. ज्ञानेश्वर महाराज विठ्ठलाची पूजा केली, सर्व देवादिकांची पूजा केली. नामयाच्या हाती गंधाक्षता पूजा महंता मान्य झाली. नामदेवराय तिथे गंधाक्षता देण्याकरता बरं का. हा केवढा मोठा योग आहे की एक संत दुसऱ्या संताच्या समाधीला साक्षी आहे आणि तो वृत्तांत लिहितोय. एरवी कुणी म्हटलं असतं असं कुठे घडतं का. कारण या जगामध्ये माणसं चिकित्सा करणारे, मी मागे सांगितलं, ज्ञानोबारायच्या समाधीला समाधी म्हणावं का आत्महत्या म्हणावी इथपासून चर्चा. पण एका शब्दात सांगतो, नैराश्याची परमसीमा म्हणजे आत्महत्या आणि आनंदाची परमसीमा म्हणजे समाधी. परमसीमा म्हणजे समाधी. ज्या समाधीमध्ये आनंद आहे, निर्भेळ आनंद आहे, इथे नैराश्य नाही आहे, तसं या ठिकाणी अशा समाधीला ज्ञानेश्वर महाराज निघाले. पिपलिकेचे मार्ग जावावयान मिळे जाती भार मेळा मेळे वैष्णवांच्या. टाळ मृदंगाच्या गजरामध्ये लोकांच्या गर्दीची गर्दी जाऊ लागली. दशमीती दिवशी केली प्रदक्षिणा अनेक कीर्तन संत उभे. सिद्धेश्वराला गी पूजले निवळ मागितले स्थळ समाधीसी. गंगा आणि गिरिजा निळकंठ ईश्वर केला नमस्कार नामा म्हणे. काय काय घडलं त्यावेळेला. मग केले स्नान भागीरथी संत म्हणता भारी पूजेले. स्नान केलं बरं का, संत मंतांची पूजा केली, सिद्धेश्वराची पूजा केली आणि त्याला सांगितलं महाराज आता आम्हाला तुमच्याजवळ समाधी करता स्थान द्या. कारण शिवपीठ हे जुनाट आणि ज्ञानाबाई ते शिवपीठ हे जुनाट आहे. मग आता मग तशी परंपरा शिवाचीच आहे त्यांची बरं का.
शिवपीठ जुनाच असल्या कारणाने त्यांना मागणं मागितलं पूजा करून. गंगा आणि गिरिजा निळकंठ ईश्वर केला नमस्कार नामावणी. अष्टोत्तरशे वेळे समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली उठविला आनंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवरेची. आता सध्या अलंकापुरामध्ये माऊलीचा समाधी जवळ आपण जातो. तिथे सिद्धेश्वराच्या समोर नंदी आहे. उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची. आणि तिथूनच समाधीला जायला वाट होती अगोदरची. आसनी आणि धुनी मृगछालावर पाहती ऋषीश्वर ओसंडोनी. बा माझी समाधी पाहिली जुनाट केवळ वैकुंठ गुह्य गोप्य. नामा म्हणे देवा पुरातन स्थान ऐसे नारायणी दाविले. ते जे समाधीचं स्थान होतं ते पुरातन स्थान होतं, हे काही आजकालचं नवं. नारा विठा गोंदा माधा पाठविला झाडविली जागा समाधीसी. मग तिथे काय केलं, समाधीची जी जागा आहे नामदेवरायाची जी मुलं होती की नाही, नारा विठा गोंदा माधा, त्यांना पाठवलं. अजून सुद्धा समाधीच्या वेळेला आज जे नामदेव महाराजांचे वंशज आहेत ते त्याचे जातात, समाधीचं स्थान स्वच्छ करतात. अशी पूर्वंपार चालत आलेली परंपरा आहे. नारा विठा गोंदा माधा पाठविला झाडविली जागा समाधीची. हरिदिनी जागर केला निशिदिनी उदयकी पारणी द्वादशी. गंगा गिरिजा राही रुक्माई भामा उठविल्या रांधण्या पारण्याच्या. नाना प्रकारचे पाकते अपार मुनी ऋषीश्वर बोलविले. वैष्णदेवाणी आले सुरगण करोनिया स्नान इंद्रायणी. आणि पारणं सोडण्याकरता सगळे इंद्रायणीच्या स्नान करून आले. पिंपळाचे पारी बैसविल्या पंक्ती पात्रते श्रीपती वाढो लागे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यामध्ये प्रत्यक्ष देव मोठ्या आवडीने प्रेमाने पंक्ती वाढत होते. नामा म्हणे देवा करणे साहित्यासी येतो कासा वीस प्राण माझा. प्रत्येक गोष्ट नामदेवराला सांगा, अरे नामाम काण, अरे नामा तमक कर, अरे नामा तमक कर. आणि ते सगळं साहित्य जमा करताना समाधीचं नामदेवरायाचा मात्र जीव कासावीस होत होता. देवा म्हणाले तुम्ही मला हे साहित्य जमा करायला सांगता, पण माझा जीव मात्र कासावीस होतो, माझा जीव मात्र कासावीस होतो. सावळे तो हरी वाढतो सकळा मनीचा कळवळा कोण जाणे. रुक्माईच्या काणी सांगितली गोष्टी विस्तारावे ताट ज्ञानदेवा. राई रुक्माबाई वाढती आवडीने सोडिती पारणे ज्ञानदेव. नामा म्हणे देवा परब्रह्मान जातो बोलावण ज्ञानदेवा. निवृत्ती मुक्ताईचे करीती समाधान घेतला सोपान मध्यभागी. जेवायला पारणं सोडण्याकरता पंक्ती बसल्या या भावांनानी सोपान दिवाणामध्ये घेतलं. ऐक्य ऐक्याची बैसली एकवटे विस्तारली ताटे रुक्माईने. एक एका लागून देता ती प्रसाद आता ज्ञानराज पाहू डोळा. नामा म्हणे स्वस्त जेविती पंगती घृतपात राहती विस्तारिती. ज्ञानदेवा लागी चंदनाची उटी. असे सगळे बसले बरं का. एक एका लागी देती प्रसाद, एकमेकाला प्रसाद देऊ लागले. काय वाटलं असेल त्यांच्या अंतःकरणामध्ये बरं का. ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर ते जवळजवळ शेवटचं जेवण बरं का. अशा सगळ्या पंक्ती बसलेल्या एकमेकांना प्रसाद देत आहेत. ज्ञानदेवा लागी चंदनाची उटी पंचारती होती आनंदाची. गंध आणि अक्षदा पुष्प परिमळा घेती ओसंगळा नामदेव. ज्ञानदेव स्वस्थ देवा ओसंगळा माळा घाली गळा नामदेव. नामा घाली गळा माळा घाली गळा नामदेव. जेवोनिया स्वस्थ उठविले परिपूर्ण केले आचमन वैष्णवानी. जेवायला बसलेल्या पंक्तीमध्ये चंदनाची उटी लागली, पंचारती केली, गंध आणि अक्षदा पुष्पमाळा घेती ओसंगळा नाम ज्ञानदेव स्वस्थ देवा ओसंगळा माळा घाली गळा नामदेव. सगळ्या वैष्णव वारकऱ्यांचं मोठं पूजन केलं. जेवोनिया स्वस्थ उठले परिपूर्ण केले आचमन वैष्णवानी. वैकुंठीचा प्रसाद पावेल निवाळा गोंदा मादा विडे वाटिताती. ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा घाली ती सेजा समाधीशी. समाधी स्थानाची पूजा सगळे ब्रह्मादिक करू लागले. चिद्रत्नासन उन्मनीची धुनी समाधी सज्जनी पाहिली. धुवट वस्त्राची घडी ते अमोल तुळसी आणि बेलांथरले. समाधीची तयारी कशी केली याचं वर्णन करतायत आता बरं का. नाराविठाने जागा साफ केली. मग चिद्रत्नासन उन्मनीची धुनी समाधी सज्जनी पाहिली. धुवट वस्त्राची
घडी ते अमोल स्वच्छ वस्त्राची घडी घातली, त्यावर तुळशी आणि बेलांथरले. काय म्हणतात? तुळशी आणि बेलांथरले. दुर्वादर्भ वरी टाकिले मोकळे, पुष्पती सकळे समर्पिली. नामा म्हणे येथे छाया निरंतर, सुखी ज्ञानेश्वर सुखावला. लावियला दीप निरंजन ज्योती, प्रकाशिल्या दीप्ती तन्मयाच्या. पुजुनी समाधीनी गेली बाहेरी, प्रेमे ज्ञानेश्वर डुलत असो. समाधी स्थानाची पूजा करून सगळे बाहेर पडले. देव अनुमानिले स्थळ सभोवती सारे, धन्य ज्ञानेश्वर कृपा केली. देवाणी नामा रुक्माई राही, स्पंदती ठाई ठाई संतजन. समाधीची तयारी झाली, स्थानाचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. निवृत्ती सोपान पुढे मुक्ताबाई, देवा सांगा काही निजगुज. देवे ज्ञानेश्वर बैसले जवळी, घेतेली आळी सोपान देवे. ज्ञानदेवे खुणे सांगितले देवा, पूर्ण तू विसावा चज्जनांचा. सोपानाचा हात देवाची हाती, तेव्हा आप मूर्ती कासावीस. म्लान वदने निवृत्ती सद्गुरु सागर येऊनी ज्ञानेश्वर चरणी लागे. नामा म्हणे याचे अंतर परिपूर्ण नाही, देई भान निवृत्तीसी. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, बोलतो उत्तर स्वामी लागी. काय स्वामीला म्हणतायत? पाळिले पोसिले चालविला बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. आणि पांडुरंग निवृत्तीनाथ असे उभे होते आणि प्रार्थना करतायत. पुढे ज्ञानेश्वर जोडून या कर, पाळिले पोसिले चाळविला लळा बा माझ्या कृपाळा निवृत्ती राजा. स्वामीची योगे झालो स्वरूपाकार, उतरलो पार माया नदी. निवृत्तीने हात उतरिला वदना, त्यागिले निधाना महालागी. नामा म्हणे देवा देखवे नामद, ब्रह्मी ज्ञानराज मेळविला. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराजांचा संवाद बघून उचलिला वदना. निवृत्तीनाथांनी हात घेतला, डोळ्याला लावला. नामदेवराय म्हणले आता देवा आम्हालाही बघवत नाही बरं का. ओसंडोनी निवृत्ती आलंगोला गेला आणि कांच्या डोळा अश्रू येती. अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुण शिरपण सिद्धी नेले. निवृत्तीनाथ म्हणू लागले माझ्या ज्ञानराजाने कधी अमर्यादा केली नाही, कधी एक शब्द डावलला नाही, कधी उपमर्द केला नाही, कधी कशाला धक्का लावून माझा बाबा बोलला नाही. अमर्यादा कधी केली नाही येणे, भाऊ भावाचं नातं ठेवलं नाही. जे स्वीकारलं त्र्यंबकेश्वरला जो अनुग्रह झाला, निवृत्तीनाथाच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि गुरु आणि शिष्य हे नातं ते स्वीकारलं, ते शेवटपर्यंत तडीला नेलं. गीतारचा तावघा घेतला सोहळा, गुह्य गोप माळा लेविला. फेडियाला डोळ्यांची अत्यंत पारणे, आता आईसे कोणी सखे नाही, आता कोण सखे नाही. काढून या गुह्य वेद केले फोल, आठविती बोल मना माझी. नामा म्हणे संत कासाविसी सारे, लाविती पदर डोळी आसी. सगळे संत कासावी झाले. देव म्हणे ऐसे आठवाल कोठवर, होईल उशीर समाधीसी. निरंजनी समाधी निरंतर तुम्हासी, व्यर्थ कासाविसी होऊ नये. निवृत्तीसी पोटी धरिले देवाने, केले समाधान अवघियांचे. ब्रह्मणी हे कळा पुढे मुक्ताबाई, देवा सांगे काही आम्हा लागी. देव म्हणे तुझं येणे जाणे नाही, अनुभवनी पाही जीवन मुक्ती. म्हणे मुक्ताई सख्या ज्ञानेश्वरा, प्रार्थना तुम्ही करा देवा लागी. ज्ञानदेवे वचन घातले देवावरी विश्वासे, माहेर पांडुरंग. नामा म्हणे स्वामी प्रेमाची आरंगे, बोलवणे स्वांगे करू आम्ही. ज्ञानदेव देवा घातले वचन, करा समाधान सोपानाचे. ज्ञानदेवानी वचन घातलं, आता सोपानाचं समाधान करा. निवृत्ती देव म्हणे सांगतोय वाचे, राणे चौघांचे एक रूप. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटला असे पाठ, ओघ बारा वाट. नामदेवराय म्हणतात तळ्याचा पाठ फुटल्यानंतर पाणी जिकडे तिकडे वाहतं तशी अवस्था झाली. बांधल्या पेंडीचा सुटला असे आळा. एखादी पेंडी बांधलेली असावी, त्याचा जर बांधलेल्या पेंडीचं मुख्य जर सुटलं की नाही तर सगळ्या इकडे तिकडे उडून जातं वाऱ्यावर. हरिणी विण कोपी पडी येईल, दशदिशा पाडस भ्रमताती. मायबाप्या महात्यागी वेले जेव्हा. काय म्हणतात, आमच्या आई वडिलांनी आम्हाला सोडलं तेव्हा असं दुःख झालं नाही, पण ज्ञानराज आज आम्हाला सोडून समाधीत जातोय त्याचं दुःख अतिशय अनावर. नामाने देवा फुटला उशासन, करा समाधान निवृत्तीचे. हुताशन पेटलाय, आता महाराज निवृत्तीचं समाधान करा. देव रुक्मी आणि साधुजन करती समाधान निवृत्तीचे.
ज्ञानी आणि ऐसे करावी जव खंत, अज्ञानाचा किती पाडाला. सगळे म्हणाले, अरे तुम्ही ज्ञानी आहात, असं कसं खंत करता. धन्य तुमचा महिमा बोलती पुराणे दृश्य काही म्हणे आठवू नये. अहो तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला खेद कसं. काही काय म्हणता निवृत्तीनाथ रडले कसे. अहो ते मोहाने रडले नाही, प्रेमाने रडले. मोह निराळा आणि प्रेम निराळं. गरुडानुमंत मुक्ताई सोपन देव साधू जनानंदले. सर्व स्वस्ती क्षेम वैष्णव मंडळी बैसली ती पाळी समाधीची. पताकांची छाया धुणवली फार, सिद्ध ज्ञानेश्वर झाले तेव्हा. अजान वृक्षदंड आरोग्यापार, समाधी समोर स्थापियला. कोरड्या काष्टी फुटियला पाला, तेव्हा अवघ्याला नमस्कारी. नामा म्हणे देवा, घार घाली उडोनी बाळे, दाना दान पडियली. राहो रुक्माई आणि सत्यभामा, ओळखती प्रेमा ज्ञानेश्वरा. नाना विठा गोंदा भेटला माझा उभे जागोजागी. राई रुक्माबाई माऊलीला वाळू लागले. परिसा भागवत होते. सगळे वैष्णव तिथे जमले. उभा पंढरनाथ भेटावया, देव म्हणे बापा अमृतनेदी पाठ. फार केले कष्ट जगासाठी, नामा म्हणे आणि अनुभवाच्या नौका. पार केली लोकाजन, देवनिवृत्ती आणि धरे दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नदीची आमाशा घातले माझवण, तैसे जनवण कालवले. दाही दिशा द्वंद उदयास्ताविण, तैसेची गगन कालवले. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली. ज्ञानोबा राय आसनावर जाऊन बसले आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा. प्रार्थना करतायत माऊली. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद्मपत्नी ठेवा निरंतर. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळ, झाकेले डोळे ज्ञानदेवे. भीममुद्रा डोळा निरंजन, मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आणि ज्ञानोबारायांनी डोळे झाकले बरं का, जाऊन बसले. 3 वेळा नमस्कार केला, वंदन केलं. डोळे झाकले ते झाकलेच. मला वाटतं जगाकरता डोळे झाकले, पण अंतःकरणामध्ये जी ज्ञान दृष्टी प्रगट झाली, त्या दृष्टीचा आणि त्या दृष्टीतून जो प्रेमाचा पाझर फुटला, त्या पाझराखाली आम्ही वाढतोय. निवृत्तीने बाहेर आणिले गोपळा, घातिले शिळा समाधीसी. सोपान मुक्ताई सांडिती शिरिता, म्हणती धरा धरा निवृत्तास. आणि कांजी तेथे उद्विग्नती मने, घालिता ती सुमने समाधीसी. नामदेवे भावे केली असे पूजा, बाप्पा ज्ञानराजा पुण्यपुरुषा. आणि त्यावेळेला सगळ्यांनी त्या समाधीची पूजा केली. सगळ्यांना मोठा काय बोलावं काही कळेना. काय असतं बाबानो, वेदांत सांगायला बरा असतो, पण प्रत्यक्ष ज्याच्यावर घडतं. आपल्या कुटुंबात एखादं गेलं तर आपल्याला एवढं दुःख होतं. आणि जिथे ज्ञानोबारायासारखा द्रष्टा पुरुष, विश्वाची माऊली, विश्वाची आई, समाजावर निखळ प्रेम ज्याने केलं, प्रेमा व्यतिरिक्त काही केलं नाही. अख्ख्या ज्ञानेश्वरीमध्ये ग्रंथामध्ये कुठे क्रोध नाही, कुठे कुणाबद्दल द्वेष नाही, कुठे कुणाबद्दल मत्सर नाही. अशी व्यक्ती जेव्हा समाधीस्थ झाली, नामदेव महाराजासारखे संत मंडळी सुद्धा धाय धाय रडू लागली. अवघी जय जयकारी पिटियली टाळी उठवली मंडळी वैष्णवांची. इंद्रायणी केली अवघेची आचमन करीती समाधान निवृत्तीचे. आणि अशा वेळेला तीर्थ महोत्सव झाला सारासार. देव ऋषीश्वर परतले वैष्णवांचे भार. अशी ज्ञानोबारायाची समाधी. त्यांच्या कृपेने थोडंसं अभंग पुष्कळ आहेत, पण एक मनामध्ये इच्छा की हा समाधी सोहळा घराघरामध्ये थोड्या अंशाने का होईना पोचावा. आणि तो हा केलेला अल्पसा प्रयत्न आहे. नामदेवरायांनी जेवढं लिहिलंय तेवढं वर्णन आमच्याकडे करण्याची आमच्याकडे शब्दही नाहीत, ताकदही नाहीत. पण ज्ञानोबारायाची जी समाधी संजीवन सोहळा आहे तो अलौकिक आहे. त्या समाधीचं नित्य दर्शन घ्या. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. ओ नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चर. बाप ज्ञानेश्वर, आ बाप ज्ञानेश्वर, आ गुरु ज्ञानेश्वर, आ गुरु ज्ञानेश्वर, आ आई ज्ञानेश्वर, आ बाप ज्ञानेश्वर, आ बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर, बाप ज्ञानेश्वर,
आई ज्ञानेश्वर, गुरु ज्ञानेश्वर. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.